नमस्कार मैत्रिणींनो, पावसाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खाता येतील असे पौष्टिक लाडूंची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्नयुक्त असे हे लाडू आहेत. चला तर मग लाडूची रेसिपी करता करता आपण या पदार्थांचे महत्त्व पण जाणून घेऊयात. लाडू करण्यासाठी 3 कप मखाणे, 1 कप तीळ घेतलेली आहे. मखाणे आणि तिळामध्ये भरपूर असे कॅल्शियम असते, जे आपल्या हाडांसाठी खूपच आवश्यक आहे. याचप्रमाणे 1 कप शेंगदाणे, 1 कप ओला खजूर आणि 2 कप गूळ घेतलेला आहे. खजूर, शेंगदाणे आणि गुळामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन हे इम्प्रूव्ह होते, त्यामुळे आपल्याला थकावट ही अजिबातच वाटत नाही. याचप्रमाणे भाजलेल्या डाळ्या देखील मी 1.5 कप घेतलेल्या आहेत. भाजलेल्या डाळ्यांमुळे देखील आपल्याला भरपूर फायदा होतो, आपल्या केसांना पण मजबूती मिळते. असे हे पौष्टिक लाडू करण्यासाठी मी इथे 3 कप नाचणीचे पीठ घेतलेले आहे. नाचणीचे पीठ आता आपण मंद आचेवरती भाजून घेऊयात. नाचणीच्या पिठामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असते. तसेच थंडीमध्ये हे ऊब देण्याचं काम करते, तर उन्हाळ्यामध्ये थंडावा देण्याचे काम आपल्या शरीराला करते. म्हणून नाचणीचे पीठ हे अतिशय गुणकारी असे मानले जाते. एका बाजूला मंद आचेवरती नाचणीचे पीठ भाजून घेत आहोत, त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या बाजूला बाकीचे जिन्नस देखील भाजून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा मी शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजून झाले आहे. आता याच कढईमध्ये मखाणे भाजून घेते. सगळेच पदार्थ आपल्याला असेच कोरडेच भाजून घ्यायचे आहेत. याचप्रमाणे काजू, बदाम, अक्रोड हे देखील मी 1-1 कप घेतलेले आहे. मखाणे देखील क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले. एका बाजूला आपल्याला नाचणीचे पीठ देखील हे हलवत राहायचे आहे. यानंतर सुपरफूड मानले जाणारे ओट्स हे देखील आपण 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहोत. लाडू तयार करण्यासाठी इथे आपल्याला 1 कप साजूक तूप लागणार आहे. नाचणीचे पीठ 5 मिनटं भाजून झाल्यानंतर यामध्ये 3 ते 4 चम्मच साजूक तूप टाकून घेतले. तुपामध्ये पुन्हा हे भाजून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे इथे मी 1 कप गव्हाचे पीठ देखील घेतलेले होते. ते देखील आता नाचणीचे पीठ आणि गव्हाचे पीठ आपण आता एकत्र भाजून घेऊयात. फुटाण्याच्या डाळ व हे जरी भाजलेले असले तरी देखील ते आपण 2 ते 3 मिनटासाठी पुन्हा भाजून घेणार आहोत. डाळ भाजून झाल्यानंतर आता आपण 1 कप काजू, 1 कप बदाम आणि 1 कप अक्रोड आहेत, ते देखील असेच कोरडेच भाजून घेणार आहोत. यानंतर 1 वाटी तीळ, अर्धी वाटी अळशीच्या बिया, यानंतर 2 टेबलस्पून बडीशोप हे देखील असेच भाजून घेणार आहोत. अळशीच्या बिया ह्या आपल्या केसांसाठी फारच महत्त्वाच्या आहेत. यानंतर 15 ते 20 खारीक घेतलेली आहे, त्या चांगल्या फोडून घेतल्यात. त्या देखील आपल्याला अगदी 2च मिनिटांसाठी भाजून घ्यायच्या आहेत. सगळेच जिन्नस हे कोरडे भाजून झाले आहे. फक्त काळे मनुके आणि खजूर 1 चम्मच तुपामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत. काळा मनुका हा रक्तवाढीसाठी अतिशय गुणकारी आहे. यानंतर प्रोटीनयुक्त बिया म्हणजे सूर्यफुलाच्या, मगज बी, भोपळ्याच्या बिया या सगळ्या आता आपण छानपैकी भाजून घेणार आहोत. या सगळ्या बिया देखील 1च कप आहेत. कोणत्याही ड्रायफ्रूट्सच्या दुकानामध्ये अशा मिक्स केलेल्या बिया आपल्याला सहजच मिळतात. सगळेच जिन्नस हे गार झालेले आहे. आता एक एक करून ते मिक्सरमध्ये छानपैकी दळून घेऊयात. मी हे सगळे पदार्थ दळून झाल्यानंतर चाळणीने चाळून घेत आहे, कारण की यातील प्रत्येक गोष्ट ही अर्धा कप मी बाजूला काढून घेणार आहे. मखाण्याचं पीठ अर्धा कप बाजूला काढून घेतले. याचप्रमाणे अर्धा कप ओट्स, अर्धा कप डाळवाचं पीठ, अर्धा कप काजू, बदाम आणि अक्रोड यांचे पीठ, सगळ्याच प्रकारचे पीठ हे अर्धा कप बाजूला काढून घेतलेले आहे. मी भाजतानाच हे पदार्थ एका कपापेक्षा थोडे जास्तच घेतले होते, कारण मला एका बाजूला प्रोटीन पावडर देखील तयार करायची आहे. मागच्याच व्हिडिओमध्ये मी प्रोटीन पावडर कशी तयार करायची ते दाखवले होते. त्याचा रिझल्ट हा फारच छान आला. अतिशय फायदेशीर अशी ही प्रोटीन पावडर तयार झाली आहे. म्हणूनच लाडू करताना देखील मी त्याच प्रमाणामध्ये पुन्हा सगळे भाजलेले जिन्नस हे बाजूला काढून घेतले.
लाडूचे प्रमाण मी जसे सांगितले आहे तसेच यामध्ये घेतलेले आहे. या सगळ्या प्रमाणात तयार झालेल्या पिठापासून जवळजवळ 60 मध्यम आकाराचे लाडू तयार होतात. प्रोटीन पावडरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. अतिशय फायदेशीर अशी ही पावडर ठरली आहे. चाळून झाल्यानंतर यातील जो जाड भाग उरतो तो सगळाच आपण लाडूंमध्येच टाकून देणार आहोत. एक काळा मनुका जर सोडला तर सगळ्याच गोष्टी ह्या प्रोटीन पावडरमध्ये जातात. इथे पहा, सगळेच ड्रायफ्रूट्स हे भाजून त्यांची पावडर तयार करून झालेली आहे. आता ते नाचणी आणि गव्हाच्या पिठामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण फक्त 1 कपच तूप वापरलेले आहे. त्यापेक्षा अजिबातच जास्त तूप वापरलेले नाही. आता सगळ्यात शेवटी म्हणजे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे आहे. खोबरं इथे मी 2 वाट्या घेतल्या होत्या, म्हणजे ते कमीत कमी 120 ग्रॅम इतके खोबरं असेल. आता ह्या पिठामध्ये 1 चम्मच सुंठ पावडर, 1 चम्मच ज्येष्ठ मध पावडर मिक्स करून घेतली. आता बाजूला जे पिठं काढून ठेवलेले होते त्यामध्ये देखील 1 चम्मच सुंठ पावडर, 1 चम्मच ज्येष्ठ मध पावडर, तसेच पिठं दळताना यामध्ये मी दालचिनी आणि जायफळ टाकून घेतलेले होते. यामध्ये आता 2 चम्मच हळद देखील टाकून घ्यायची. पावसाळ्यात सर्दी, खोकला किंवा जो घसादुखीचा त्रास होतो तो अजिबातच होणार नाही. म्हणूनच हळद, ज्येष्ठ मध आणि दालचिनी हे सगळे पदार्थ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. पहा, सगळे पदार्थ हे मिक्स करून झाले. आपली प्रोटीन पावडर देखील तयार झालेली आहे. इथे खोबरे देखील भाजून तयार झालेले आहे. आता गरमागरमच खोबरे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. असे गरमागरम खोबरे वाटल्यामुळे खोबऱ्याला तेल सुटते, त्यामुळे आपल्याला लाडू करताना तुपाचे प्रमाण हे कमी लागते. खोबरे वाटतानाच आपण यामध्ये खजूर आणि काळे मनुके देखील वाटून घेणार आहोत. पहा, मस्तपैकी अतिशय मस्त वाटून झाले आहे. दाबून दाखवते कसे तेल गळते. हेच तेल आपल्याला लाडू बनताना उपयोगी पडते. अशा या खोबऱ्याच्या तेलामुळे लाडवाला स्वाद पण खूपच छान येतो. लाडूचे हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटतानाच यामध्ये दालचिनी, जायफळ आणि सुंठ पावडर, ज्येष्ठ मध पावडर या सगळ्या गोष्टी बारीक करून घेतलेल्या आहे, म्हणजे त्या पिठामध्ये व्यवस्थित मिसळल्या जातील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही काजू आणि बदामाचे थोडेसे बारीक बारीक तुकडे करून देखील यामध्ये टाकू शकता. लाडू करण्यासाठी इथे मला 2 कप गूळ लागलेला आहे. मी थोड्याशा तुपामध्ये आधी 1.5 कप गूळ हा वितळवून घेते. गूळ फक्त पूर्णपणे वितळतपर्यंतच आपल्याला तो गरम करून घ्यायचा आहे. इथे पाण्याचा वापर हा अजिबातच करायचा नाही. त्यामुळे लाडू आपले हे 2-3 महिने आरामशीर टिकतात. अजूनपर्यंत मी 1च कप तूप वापरत आहे. तुम्हाला जर तूप हे जास्त आवडत असेल तर लाडू करताना तुम्ही पिठामध्ये अजून अर्धा वाटी तूप टाकले तरी देखील चालेल. पहा, गूळ हा वितळलेला आहे. आता मी पिठाचे 2 भाग करून घेतले. आता दोन्ही याच्यामध्ये गूळ हा अर्धा-अर्धा करून टाकून घेते, म्हणजे पीठ मला चांगले हलवता येईल. लक्षात ठेवा, गूळ हा गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला हलवताना चमच्याचाच वापर हा आपल्याला करायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही भांड्यातले पीठ आपल्याला हे छानपैकी हलवून घ्यायचे आहे. आता उरलेले सगळेच तूप मी यामध्ये टाकून घेते. खूपच कमी तुपामध्ये होणारे हे लाडू आहेत. आतापर्यंत मी इथे 1.5 कप गुळाचा वापर केलेला आहे. लाडवाला छानपैकी बाइंडिंग येण्यासाठी आता उरलेला अर्धा गूळ मी यामध्ये किसून टाकणार आहे. त्यामुळे लाडू बांधायला सोपे जातात. असा गूळ थोडासा किसून टाकल्यामुळे पिठाला थोडासा ओलावा येतो आणि लाडू हा पटापट वळला जातो. म्हणून मी असा किसून गूळ टाकलेला आहे. गूळ किसून टाकल्यानंतर आपल्याला थोडे थोडे पीठ हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आणि भराभर त्याचे लाडू हे वळवून घ्यायचे आहेत. अगदी दोन्ही हातांनी आपण मिळून हे लाडू वळवू शकतो. एकाच वेळेस 2 लाडू तयार होतात. छान असे हे पीठ तयार होते. सगळे पदार्थ हे छान मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा लाडवांची चव ही फारच छान लागते. अतिशय पौष्टिक आणि पोटभरणीचा हा लाडू आहे. अगदी घाईच्या वेळी सकाळी पटकन एक लाडू खाल्ला तरीसुद्धा मस्त पोट भरल्यासारखे आणि एनर्जी आल्यासारखे वाटते.
तुम्ही पण हे भरपूर गुणधर्म असणारे आणि आपल्याला फायदेशीर असणारे हे पौष्टिक लाडू तयार करून पहा. अशा या गुणकारी असणाऱ्या लाडवांचा तुम्हाला नक्कीच चांगलाच अनुभव येईल. लाडू करताना थोडा वेळ हा जास्त लागतो, पण याचा फायदा हा फारच आहे. अशा ह्या पौष्टिक लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.